धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर अहिल्यानगरला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत आदेश जारी केलेले आहेत। आधीच पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालंय, अशातच पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये थोडी भीती आहे। धाराशिव, लातूर आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेलाय। आधीच मागचे 2 आठवडे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय, नदी नाल्यांना पूर आलाय, अनेकांच्या शेतात पाणी शिरलंय, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि असं असताना मराठवाड्यामध्ये पुन्हा या 3 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला गेलाय, धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये। महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोणते अलर्ट दिलेत ते आपण बघूया। सगळ्यात आधी आपण बघतोय उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट कुठे दिला गेलाय। लातूर, धाराशिव, बीड या ठिकाणी परत एकदा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत महाराष्ट्रामध्ये कुठे कोणता अलर्ट दिला गेलाय। तुर्तास आपण आता पुढच्या बातमीकडे वळतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये शुक्रवार रात्रीपासूनच पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। भूम, परंडा, कळंब, वाशी या परिसरासह जिल्ह्याच्या इतर भागात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। भूम तालुक्यातील अणी या गावामध्ये नदी नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर गेलेला आहे, तर शिक्षण विभागानेही जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी आपण बोलूया। बालाजी, 3 जिल्हे धाराशिव, लातूर, बीड जिथे रेड अलर्ट दिला गेलाय, धाराशिव मध्ये काय परिस्थिती आहे आणि काय आत्ताचं वातावरण आहे, काय निर्देश दिले जात आहेत आपत्ती व्यवस्थापनाकडून? सुवर्ण, जो हवामान खात्याने जो रेड अलर्ट जारी केला होता लातूर, बीड आणि धाराशिवसाठी तो तंतोतंत खरा ठरलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात तर रात्रीपासूनच जो आहे तो जोरदार पाऊस बरसतोय आणि सुवर्ण हा पाऊस ज्या भागात बरसतो त्या भागात आधीच पावसानं जे आहे ते थैमान घातलेलं आहे। भूम, परंडा, वाशी, कळंब हा परिसर जो आहे तो या पावसानं परत एकदा झोडपून काढलेला आहे। सकाळी बघितलं तर धाराशिव या परिसरात सुद्धा देखील पाऊस रात्रीपासून झालेला आहे। सुवर्ण, प्रशासनानं याचीच खबरदारी घेत जी आहे त्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। रात्री काल उशिरा हा जो आहे तो मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। त्यानुसार आज जे आहे ते शाळा बंद असणार आहे, शाळेला सुट्टी असणार आहे। सुवर्ण, भूम तालुक्यातील काही परिसर आहेत रस्ते बंद आहेत। परंडा तालुक्यातील करमाळा भागातले जाणारे जे रस्ते आहेत ते पुन्हा एकदा बंद करण्यासाठी गेलेले आहेत, संपर्काच्या बाहेर गेलेत आणि पाणी पातळी जी आहे ती परंडा तालुक्यातील सीना असेल, उल्फा असेल ह्या नद्याने आधीच धोक्याची पातळी ओलांडली होती, मोठं नुकसान केलं होतं। त्याच नद्यात पुन्हा आणखीन एकदा पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी धोक्याची घंटा जी आहे ती नागरिकांसाठी आहे। आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। सुवर्ण, पण एक बघायला पाहिजे की आत्ताच 2 दिवस झालं पाऊस थांबला होता, पावसाचे पंचनामे काही भागात प्रशासनाकडून पाहणी तर किमान सुरू झाली होती। आता अशातच पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं हा पाऊस एकदा आता शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या जीवावर उठलाय काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे सुवर्ण की काही भागात देखील आत्ता पाऊस सुरू असल्यानं काही भागाचे रस्ते संपर्कात आहेत। त्यामुळे नागरिकांनी देखील आता प्रशासन तर सांगते पण नागरिकांनी स्वतःहून स्वतःची खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि तेच आपलं आव्हान देखील असणार आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद बालाजी, आपण माहिती दिली त्याबद्दल। नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। काही भागात मोठा तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या पडतोय। दरम्यान आज जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेडमधली दृश्य, नांदेडमध्ये पाऊस पहाटेपासूनच सुरू झालेला आहे। मुसळधार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय।
मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच आहे. मुंबईकरांची त्यामुळे तारांबळ उडालेली आहे. हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. मुंबईत सुद्धा 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 28 आणि 29 या 2 तारखांना मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे या 2 दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे असं मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सांगितलं गेलेलं आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळेच विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे आज मुंबईला देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज शनिवारी तसंच रविवारी उद्या देखील मुंबईला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस पडेल तसंच ढगाळ वातावरण राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता देखील आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाला पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसंच ढगांचा गडगडाट देखील सुरू आहे. जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार. तसंच हवामान आणि पावसात देखील वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. नैऋत्य मान्सून माघार घेण्याची शक्यता अपेक्षा देखील नाही आहे आणि दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्यात लगतच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात असे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेडसह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आजपासून ते पुढचे 2 दिवस बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या नवीन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढू देखील शकते असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील या संदर्भात दक्षता घ्यायला हवी आहे. काम असल्यावरतीच बाहेर पडायला हवं आहे. तसंच हा जो पाऊस आता पहाटेपासून सुरू झालेला आहे त्याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती तसंच रेल्वे वाहतुकीवरती पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण ज्याप्रमाणे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आज आणि उद्या जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच अनुषंगाने नागरिकांनी देखील सतर्क राहायला हवं आहे, काळजी घ्यायला हवी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी पाहणार आहोत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं शुक्रवार ते रविवार मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. दरम्यान गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून आठवड्याभरामध्ये तिथं 376% इतका पाऊस झाला आहे. पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतातूर आहे. लातूर जिल्ह्यातही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत आदेश जारी केले. सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये आज आणि उद्या पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे आता माढा, मोहोळ, करमाळा इथं पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. बीड जिल्ह्यात महापुरानं भूगोल बदललाय. जमीन खरडून गेली आहे, जमीन गायबच झाली आहे, नदीनं प्रवाह बदललाय. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधील परिस्थितीचं ड्रोन दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघता आहात. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनंतर वाहतुकीकरता खुला झालाय. सोलापूर दक्षिण भागाचा गेल्या 3 दिवसांपासून संपर्क तुटलेला होता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाम फाउंडेशननं पुढाकार घेतला. गेवराईतल्या मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंदा नासपुरेंनी या बातमीची दखल घेतली. धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा
नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला। दरम्यान चौफेर टीकेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे।